नवरतो तुम्ही त्याची पाठ थोपटता, हात हातात घेता त्याचा. त्यानं 3000 महिलांवर बलात्कार केले. त्या महिला हिंदू होत्या तरी त्या नराधमाला पळून जायला यांनी मदत केली. हे कसलं हिंदुत्व? आणि त्यांच्या पायाशी हे लाचार झालेत आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतायत. अरे छत्रपती शिवरायांचा पराभव व्हावा म्हणून शतचंडी यज्ञ करणाऱ्या विचारधारेच्या वळचणीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. ज्यांनी तुकारामांची गाथा बुडवली, तुकारामांना वैकुंठाला पाठवलं, त्यांच्या वळचणीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणाचा मारा ज्यांनी केला, दगडगोटे मारले, त्यांच्यावर मारेकरी घातले, त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. राजर्षी शाहू महाराज एवढ्या लोभस व्यक्तिमत्वावर महिलांविषयी गैरवर्तणुकीचे आरोप केले, त्यांना कोर्टात खेचलं तुम्ही. त्या विचारधारेच्या पाठीशी तुम्ही जाताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, ते संविधान तुम्ही नष्ट करू पाहताय, बदलू पाहताय. आम्हाला कसलं हिंदुत्व शिकवताय तुम्ही? जगद्गुरु संत तुकोबराया असल्या लोकांसाठीच म्हणून गेले होते, नका दंत कथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. अनुभव येथे पाहिजे साचार, न चलती चार आम्हा पुढे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, ये रगाबाळाचे काम नोहे. ठाणेकर मतदार बंधू भगिनींनी एक गोष्ट मनापासून लक्षात ठेवा, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीनं तुमच्याच पाठीत खंजीर खुपसलाय. तुमच्याच नाही, तमाम महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय. तुम्हाला तो कलंक पुसून टाकायचा आहे, तो डाग पुसून टाकायचा आहे. ठाणेकरांच्या बाणेदारपणावर, ठाणेकरांच्या प्रामाणिकपणावर, ठाणेकरांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. तो डाग आपल्याला पुसून टाकायचा आहे. जे विषारी साप हुकुमशाहीचे महाराष्ट्रानं रोखून धरले होते, ते विषारी साप ठाणं पोखरून महाराष्ट्रात घुसलेत. हा डाग आपल्याला पुसून टाकायचा आहे. 20 तारखेला तुम्ही प्रचंड संख्येनं घराबाहेर पडा. राजन विचारेंचं नाव बघा, मशालीचं चिन्ह बघा आणि बटन दाबा. तुमचं एक मत खूप मोठी क्रांती करू शकतं, तुमचं एक मत इतिहास घडवू शकतं. ठाण्याची फार मोठी जबाबदारी आहे. विसरू नका ती रात्र, विसरू नका जेव्हा एक गद्दार सुरतला पळून चालले होते. सगळा महाराष्ट्र थक्क होऊन टीव्ही बघत होता, अवाक झाला होता महाराष्ट्र सगळा. तिथून ते गुवाहाटीला गेले, लपून बसले. ती रात्र कधी विसरू नका, विसरू नका ती रात्र जेव्हा उद्धवजी ठाकरेंनी एका क्षणात राजीनामा दिला आणि मानानं सन्मानानं वर्षा बंगला सोडला. सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू होते. त्या आसवांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. ती रात्र विसरू नका, विसरू नका ते दिवस जेव्हा फक्त उद्धवजींना साथ देत आहेत म्हणून संजयजी राऊत यांना तुरुंगात टाकलं. मागे अनिल देशमुखांनाही तुरुंगात टाकलं होतं खोट्या आरोपाखाली. विसरू नका ही गोष्ट, अजिबात विसरू नका. खूप अन्याय झालाय, खूप अत्याचार झालाय, महागाई, बेरोजगारी तर विसरूच नका. मणिपूरला 2 भगिनींची विवस्त्र धिंड काढली, ते तर विसरूच नका. आपल्या मेडल मिळवलेल्या 7 कुस्तीगीर महिलांना न्याय मिळाला नाही, तेही विसरू नका. काही विसरू नका. त्यांना सांगा सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा. तुम्हारी लाठी और गोलियों से जो कत्ल हुए हैं उनकी यादों में दिलों को रखा, सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा. तुम रात लिखो, हम चांद लिखेंगे. तुम जेल में डालो, हम दीवार फांद लिखेंगे. तुम एफआईआर लिखो, हम है तैयार लिखेंगे. तुम अदालतों से चुटकुले लिखो, हम दीवारों पे इंसाफ लिखेंगे. अंधे भी पढ़ ले, इतना साफ लिखेंगे. बहरे भी सुन ले, इतनी जोर से बोलेंगे.
तुम जमी पे जुल्म लिखो, हम आसमान पे इनकलाब लिखेंगे। तुम काला कमल लिखो, तुम काला कमल लिखो, आग उबलती हुई मशाल लिखा जाएगा, सब याद रखा जाएगा, सब कुछ याद रखा जाएगा। येत्या 20 तारखेला आपल्या निष्ठावान, कर्तृत्ववान, चारित्र्यवान राजनजी विचारे यांना भरभरून मतं द्या, भरघोस मतांनी त्यांना निवडून आणा। ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे, हे विसरू नका। जय शिवराय, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतर मी व्यासपीठावर येण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशभाई ठाणेकर यांनी व्यासपीठावरती यावं। सुखदेव घोलप, मोहन तिवारी, प्रवक्ते सचिन शिंदे, राहुल पिंगळे यांनी व्यासपीठावरती यावं। आपल्या आणि उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कृष्णकुमार कोळी यांनी व्यासपीठावरती यावं। आणि यानंतर माजी आमदार आणि काँग्रेसचे स्टार सन्माननीय मुझफ्फरजी हुसेनभाई यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। अजूनही स्टेजच्या उजव्या बाजूला जी मंडळी उभी आहे, आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी बसून घेतलं तर खऱ्या अर्थाने या प्रचार सभेला शोभा येईल। 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या या प्रचारार्थ उपस्थित मंचावर आदरणीय सुप्रियाताई सुळे, जितेंद्र आव्हाड, आपचे शिंदे साहेब, इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, येत्या 20 तारखेला आपण या ठाणे लोकसभेचे आपले लाडके उमेदवार राजन विचारे साहेब यांना मशाल या चिन्हावरती बटन दाबून त्यांना बहुमताने आपल्याला विजयी करायचा आहे। मित्रांनो, ही निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे। ही निवडणूक या देशामध्ये घटना आपल्याला जर वाचवायची असेल तर आपल्याला इंडिया आघाडी आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या बाजूने मतदान करून या देशाची घटना वाचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे। या देशातली जो सेक्युलर फॅब्रिक आहे, सर्व जाती धर्म, सर्व प्रांत, सर्व भाषा याला एक मुठ्ठीमध्ये बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आणि आज केंद्रामधली सरकार आणि ही भाजप त्या घटनेला संपवण्याचा डाव रचत आहे। डाव रचण्यापेक्षा ते घटना नक्की संपवणार आहेत। मागील कित्येक वर्ष आपण हे सगळ्यांनी ते त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे। आज त्यांनी SC, ST, OBC यांना असलेले सर्व सबसिडीज, मुलांना कॉलेजमधली जी सबसिडीज आणि बेनिफिट्स होते ते बंद करून टाकलेत। स्थानिक स्वराज्याचा OBC रिझर्वेशनचा निर्णय ते होऊ दे। महाराष्ट्रामध्ये आणि अजून बरेच राज्यामध्ये आपण बघताय की स्थानिक स्वराज्याची निवडणुका त्या ठिकाणी पार पडत नाही। मुलांचा इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, या ठिकाणीचे रिझर्वेशन्समुळे त्यांना त्या ठिकाणी शिक्षणामध्ये अडचण निर्माण झालेली आहे। केंद्रामध्ये येण्याच्या आधी या मोदी सरकारने आणि भाजपाने या देशाला बरेच वायदे आणि वचनं दिली होती। काय म्हणायचे त्यावेळी की डॉलर 55 रुपये झालेले आहेत, 57 रुपये झालेले आहेत, आज डॉलर 85 रुपये झालेले आहेत। त्यावेळी गॅस 400 रुपये होते तर हे ओरडत होते, आज गॅस 1100 रुपये झाला आहे। पेट्रोल 50-60 रुपये होता, आज 100 रुपयेच्या पलीकडे गेलेला आहे। शेतकऱ्यांच्या एकही मुद्द्याला त्यांनी हात लावला नाही, मदतीचा हात पुढे केलेला नाही, MSPचा विषय त्यांनी पूर्ण केलेला नाही। बेरोजगारीच्या अंकावर आज भारतवर्ष सर्वात पुढे आहे। बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट, वुमेन्स ॲट्रॉसिटी, महिलांवरती अत्याचार, कोणत्याही मुद्द्यावरती या सरकार खरी उतरलेली नाही। त्यांनी एक मात्र नक्की काम केलंय की त्यांच्या मित्रांना त्यांनी मोठा केलं, या देशातली संपत्ती त्यांनी विकली। काँग्रेसने 70 वर्षात काय केलं
तर काँग्रेसने जी या देशासाठी जी संपत्ती बनवली होती ते विकण्याचं काम नक्कीच त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते कोणाला विकलं आहे ते माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना त्याची गोष्टीची जाणीव आहे. आज त्यांच्यावरच आरोप करू लागलेत, सांगायला लागलेत, आरोप काय तर सत्य सांगायला लागलेत की काँग्रेसला टेम्पो भरून पैसे हे देत आहे. एका बाजूला तुम्ही डिमॉनिटायझेशन केलं होतं आणि डिमॉनिटायझेशन करत असताना आपण काय सांगितलं, या देशाचा भ्रष्टाचार संपवायचा आहे, या देशाचा उग्रवाद संपवायचा आहे, टेररिझम संपवायचं आहे. आपण ना टेररिझम संपवू शकलेत, आपण ना भ्रष्टाचार संपवू शकलेत. आज स्वतःच्या तोंडातनं आपण ते कमिटमेंट ॲक्सेप्टन्स केलं आहे की अडाणी अंबानीने हजारो कोटी रुपये काँग्रेसला दिली. हे जर तुम्ही म्हणत असतील तर याचा अर्थ तुम्ही दिलेलं वचन आणि तुम्ही केलेल्या भाष्य हे अत्यंत चुकीचं होतं आणि खोटाडा होता की या देशातला आम्ही भ्रष्टाचार संपवला आहे. आज अडाणी अंबानीचा आपण इन्क्वायरी करावं, ईडी पाठवावी, इन्कम टॅक्स पाठवावं, पण ते आपण करणार नाही कारण तुमचा त्यांच्याबरोबरचा साठा लोटा आहे. मित्रांनो, मोदी सरकारने ज्या वेळी निवडणुका येतात, निवडणुकीच्या आधी 5 वर्ष ते म्हणतात, 4 दिवस आधी वाराणसीमध्ये त्यांनी इंटरव्ह्यू देत असताना हे म्हटले की मी ज्या गावात राहत होतो, ज्या शहरात राहत होतो, माझ्या आजूबाजूचा सगळं मुस्लिम समाज होता, मी मुस्लिम समाजाला माझ्याकडनं लांब कसा करू शकतो हे विचारसुद्धा मी करू शकत नाही. आणि परत काल भाषण केलं, कल्याणमध्ये भाषण केलं, त्या ठिकाणी काय म्हटलं की काँग्रेस आणि इंडिया आघाडीची सरकार हे अल्पसंख्याकांना, बहुसंख्येच्या समाजाचा सगळी धनसंपत्ती लुटून त्या ठिकाणी अल्पसंख्यांना देणार आहेत. हे 15% हे या लोकांना देणार आहेत, यांचे मंगलसूत्र काढून त्या लोकांना देणार आहात. इंडिया आघाडीचं मॅनिफेस्टो, काँग्रेसचं मॅनिफेस्टो हे मुस्लिम लीगचा मॅनिफेस्टो आहे. एखाद्या देशाच्या पंतप्रधानांनी या देशामध्ये मागील 70 वर्षामध्ये कधीही ही पाटली घातली नसेल जी नरेंद्र मोदींनी घातली आहे. मित्रांनो, इलेक्शन आलं की फक्त हिंदू मुस्लिम. देशातली प्रगती, देशासमोर आम्ही परत 2047चा प्लॅन ठेवणार आहेत म्हणतात, 2047चा. मग आता मागील 10 वर्षामध्ये आपण काय केलं? 10 वर्षामध्ये एकच काम केलं की पंडित नेहरूंनी चूक केली, काश्मीर बनवलं, अमुक केलं, ढमुक केलं. 10 वर्ष तुम्ही पंडित नेहरूंनी काय चूक केली ते सांगत बसले. या इलेक्शनमध्ये तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगण्याची ताकद तुमच्यात नाही. मित्रांनो, 2014 साली आपला रिझर्व्ह बँकचा सरप्लस 5 लाख कोटी रुपये होता, 5 लाख कोटी. रघुराज रंजननी RBI सोडलं आणि निघून गेले कारण यांनी RBIचे 8 लाख कोटी रुपये जो सरप्लस होता, रिझर्व्ह सरप्लस होता, ते काढून घेतलं आणि ते वाटोळा करून टाकलं त्याचा. तुमच्या आमच्या डोक्यावरती देशाचा कर्ज होता साधारणतः 50 लाख कोटीच्या सुमारास. 10 वर्षामध्ये यांनी 200 लाख कोटी रुपयाचं कर्ज केलंय. तुमच्या आमच्या डोक्यावरती किमान 2 लाख कोटी रुपयाचं कर्ज प्रत्येक देशाच्या नागरिकांवरती आहे. हे म्हणतात की आम्ही रस्ते बनवले, आम्ही एअरपोर्ट बनवले आणि कोणाला विकलं? तुम्ही रस्ते बनवले, त्याचं प्रायव्हेटायझेशन कोणाला केलं? या देशाची रेल्वे किमान 20,000 किलोमीटरची रेल्वे यांनी विकून टाकली, प्रायव्हेटाईज करून टाकलं. आज म्हणतो आम्ही बुलेट ट्रेन बनवतोय, बुलेट ट्रेनसाठी कर्ज आणताय 1 लाख कोटी. GST तुम्ही लावलंय 30% इन्कम टॅक्स आणि 18% GST. 48% टॅक्स या देशाच्या नागरिकांच्या डोक्यावरती तुम्ही मांडलाय. आणि त्याचा खुलासा काय सांगताय परत की या देशामध्ये इन्कम टॅक्स भरणारे फक्त 5% होते, म्हणून तुम्ही गोरगरिबांच्या डोक्यावरती 18% टॅक्स मांडून टाकलं. मागील 10 वर्षामध्ये लाखोच्या संख्येने, मोर दॅन 1 मिलियन लोकांनी हा देश सोडून विदेशाची नागरिकता स्वीकारली. का स्वीकारली? तर टॅक्सचा रेशिओ एवढा मोठा आहे की ते भावसत नाही लोकांना. लोक देश सोडून विदेशात जाऊन कंपनी एस्टॅब्लिश करू लागलेत, दुबईला चाललेत, वेगवेगळ्या ठिकाणी चाललेत, ब्रिटिश आयर्लंडमध्ये चाललेत, टॅक्स हॉलिडे परिसरमध्ये चाललेत. का सोडून चाललेत? हे तुमचे जे चाललेले लोक आहेत ना, हे कोट्याधीश लोक आहेत, गरीब नाही आहे. गरिबांना तर तुम्ही सांगताय की मी 80 कोटी लोकांना अन्नधान्य देतोय आणि पुढील 10 वर्ष अजून देणार आहे. याचा अर्थ तुमचं म्हणणं असं आहे की मी या देशाच्या लोकांना गरिबी रेषाखालीच ठेवणार आहे. एका बाजूला पार्लमेंटमध्ये आपण म्हणतात की आम्ही 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी झाली,
आमची इकॉनॉमी 5व्या क्रमांकाची आहे. जर 5व्या क्रमांकाची आमची इकॉनॉमी झाली असेल, जर एका बाजूला तुम्ही म्हणता आमचा पर कॅपिटा इन्कम युकेपेक्षा जास्त आहे, तर मग तुम्हाला 80 कोटी लोकांना अन्नधान्य देण्याची गरज काय? याचा अर्थ या देशनी प्रगती केली नाही. या देश अजून गरीब होत चाललाय. गरीब माणूस अजून गरीब होत चालला आहे. श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललेले आहेत. हे श्रीमंत आणि गरिबांमधली जी रेषा आहे ती वाढत चालली आहे. हे मित्रांनो, अजून हे दलितांना, आदिवासींना, ओबीसींना हे अजून मागे टाकण्याची यांची व्यूहरचना आहे. हे आरक्षण संपवणार, घटना संपवणार आणि देशाला अजून मागे घेऊन जाणार, हे यांची कल्पना आहे. आणि हे त्याच मार्गावर चाललेले आहेत. हे त्याच मार्गावर चाललेले आहेत. आणि म्हणून हिंदू समाजाचं जर मतदान आपल्याला कन्सॉलिडेट करायचं असेल, यांना 2019ला जे काय मतदान झालं असेल 40-41%, ते मतदान त्यांना कन्सॉलिडेट करायचं असेल तर अल्पसंख्यांच्या विरोधात बोलायचं, मुसलमानांच्या विरोधात बोलायचं. म्हणजे मुसलमानांच्या विरोधात बोललो तर त्यांना असं वाटते का आपलं 40% मतदान हे आपल्याला कन्सॉलिडेट होईल आणि हिंदू आपल्याला मतदान करतील. मित्रांनो, मी महाराष्ट्रभर फिरलो. हे आपल्याला सांगू इच्छितो की परिस्थिती यांना वाटते आणि हे जे भाष्य करतात तशी नाही. 400 पार होणार आहे, पण इंडिया आघाडी होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. गेला बाप माझा सोडू नका साथ रे गद्दार सारे पळवा. अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. मध्ये ईडीच्या घाण झाली अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. ब्रँड आपला ठाकरे. उद्धव साहेब आगे बढ़ो. आपल्यामध्ये उपस्थित शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनिष्ठ एक सैनिक ठाण्याचा वाघ तिघे साहेबांचा मी सैनिक. ठाण्याचा वाघ तिघे साहेबांचा मी सैनिक. सामान्य जनतेपासून सत्य तुम्ही लपवले, शाखेत तुम्ही आमच्या शंडगुंड घुसवले. वाटेत माझ्या बेलाल गुंड निखारे. वाघाचा बछडा हा एकटा नडतो विचारे. वाघाचा बछडा हा एकटा नडतो विचारे. मार्मिकला सामना सहज नाही होत. काळो की रात्र ही पण शब्द माझे जोड. स्वस्त झाले नेते आणि वाया गेलं बोट. याद राखा चोरांनो किमती माझं बोट. मी मान्यवरांना विनंती करतो की मान्यवरांना विनंती करतो, सुप्रियाताई राऊत साहेब, आव्हाड साहेब यांना विनंती करतो की आपण या देशातील महान विभूतींना भारत माता छत्रपती शिवाजी महाराज आणि या सर्व विभूतींना पुष्पहार अर्पण करण्याची विनंती मी राऊत साहेब, सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर जितेंद्रजी आव्हाड साहेब, तुषारजी गांधी यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या महान विभूतींना पुष्पहार अर्पण करायचं आहे. डर 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 काळीचा आवाज विचार. ठण 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 ठणकावून बोलतो विचार. धग धग भारत माता की, आग भारत माता की. फड 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 फडकणारा राग विचारे. आवाज जनतेचा आवाज काळाचा राजना विचारे. छत्रपती शिवाजी महाराज की हसेले जय भवानी. भारतीय घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहाराची विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, बाळासाहेब बिनाताई ठाकरे यांचा आणि यानंतर आपले सर्वांचे गुरुवर्य
धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रति पुष्प विनंती करतो. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. पेटवा मशाल रे. आणि यानंतर सेनेचा मर्द महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, हा जाळ रे. राष्ट्रवादीचे नेते आनंद सन्माननीय शिष्य तो जितेंद्रजी आव्हाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. करणार मशालीने कोतळा. विचार मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी यात भूल घालून ठेवली आहे ते उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे, संजयजी राऊत, विचार मंचावर बसलेले सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, महाराष्ट्रातली स्थिती काय आहे, देशातली स्थिती काय आहे हे वेगळं काही सांगायला नको. ही फेअर अँड फिअरलेस इलेक्शन व्हायला हवी असं इलेक्शन कमिशन आणि सगळ्या लोकांचं मत असतं. पण कालपासनं ठाण्यामध्ये उद्धव साहेब कालपासनं ठाण्यामध्ये अशा नोटिसेस यायला सुरुवात झाल्यात आणि या नोटिसेस अशा लोकांना येत आहेत की त्यांच्यावरती कुठलाही गुन्हा नाही. नोटीस काय म्हणते, ज्या अर्थी माझी खात्री झाली आहे, माझी खात्री झाली म्हणजे कॉन्स्टिट्यूशनपेक्षा मोठा आहे हा माणूस. मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत 20/5/2024 रोजी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. मुंब्रा शहरात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र व मतदान बूथ असतात. मुंब्रा परिसर हा राजकीय दृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. सतर मतदानाच्या वेळी आपण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि स्वतः प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हस्ते परहस्ते कोणतेही कृत्य करू नये याकरता मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तुम्हाला 15 ते 19 मुंब्र्याच्या बाहेर राहावं लागेल. आता ह्याला कायदा कुठला लावलाय? 144(2) संविधानाचं कलम आर्टिकल नंबर 19 सेक्शन 1D, ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो, त्या मूलभूत अधिकारामध्ये भारताचा कुठलाही नागरिक हा कधीही कुठेही जाऊ शकतो, कुठेही राहू शकतो आणि कुठेही स्थायिक होऊ शकतो. आता हा जो सही करणारा माणूस आहे हा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठा आहे काय? पण ही दडपशाही सुरू झाली आहे साहेब. ह्या अशा नोटिसेस फक्त आम्हाला का, आमच्या कार्यकर्त्यांना का? या नाक्यावरती पोलिसांच्या समोर 2 गँगमध्ये मारामारी झाली. निवडणुकीचा फॉर्म भरत असताना एकावरही कारवाई केली नाही पोलिसांनी. मग आम्हाला नोटीस कशासाठी साहेब? मी सांगितलंय त्यांना, ह्या अशा नोटिसेस दिल्या तर आम्ही उद्या बंदची हाक देऊ आणि बंद करू. जर उद्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचे हे सगळे परिणाम पोलिसांना भोगावे लागतील. पोलिसांनी दादागिरी करू नये. फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ द्या. पोलिसांचं निवडणुकीत मध्ये पडण्याचं कुठलंही काम नसतं. राज्यकर्त्यांचे हस्तक म्हणून वाकू नका. तुमच्या ड्रेसचा आम्हाला कळतं की तुमच्यावर जबरदस्ती आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही, पण तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून कायदा वाकवू नका. हा कायदा जसा आहे तसा राहू द्या. निवडणूक शांततेने चालली आहे, ती शांततेने चालू द्या. तुम्हाला जर वाटत असेल की सत्तेला कोणी घाबरतं तर आम्ही गांधीजींची औलाद आहोत. मीठ उचलून कायदा भंग करून या देशामध्ये मिठावरचा टॅक्स कमी केलेली माणसं आहोत. तेव्हा असल्या नोटीस बिटीसला आम्ही मानत नाही. त्या आम्ही अशा फेकून रस्त्यावर टाकणार आहोत. आणि ज्याला तुम्ही नोटीस दिली आहे, मी आज इथे जाहीर करतो, ज्याला त्यांनी नोटीस दिली आहे तो उद्यापासून माझ्या गाडीत फिरणार आहे, तो माझ्या घरी राहणार आहे. हिम्मत असेल तर अटक करून दाखवा. काय लावलंय काय?
साहेब गेले 2.5 वर्ष सहन करतोय. माझ्यावर 7 खोटे गुन्हे टाकले. अरे बाबा तेव्हा ठीक आहे हो, पण निवडणुकीत तुम्ही घाबरवताय. म्हणजे एवढी पायाखालची वाळू घसरली आहे. साहेब एखादा फिल्म दाखव, हे फिल्म तयार आहे का रे? आज दुपारी मला एका बाईने बोलवलं, शिवसैनिक शेंडगे नावाच्या बाईनी, त्या आनंदनगरमध्ये. बिचारीनी एक असं घराच्या समोर पायरी टाकली होती. ती विचारे साहेबांचा जोरदार प्रचार करते. सकाळी तिथे महापालिकेचे कर्मचारी गेले आणि तिच्या पायऱ्याच तोडून टाकल्या. हे कुठले राजकारण? हे इतकं गलिच्छ राजकारण ठाण्यात सुरू आहे. मोहितेबाई कुठे आहेत? मोहितेबाई जरा उठा ना, उभ्या राहा ना, लोकांना दिसू द्या ना. उठ्या ना, उभा मी सांगतो उभ्या राहा. साहेब ह्या आपल्या कार्यकर्त्या, यांचं बिचाऱ्यांचं पोळी भाजीचं दुकान, यांनी तुम्हाला समर्थन दिलं म्हणून त्यांच्या उत्पन्नाचं साधनच तोडून टाकलं आणि सगळ्या ठाण्यात घडत होतं. मावडीची एवढीच विनंती आहे लोकांना, जर ते कायदा हातात घेणार असतील तर आपल्यालाही कायदा हातात घ्यावा लागेल. आणि म्हणूनच त्यांना संविधान काढायचं आहे. या संविधानातले सगळे कायदे हे लोकांच्या हक्कांसाठी आहेत. म्हणूनच त्यांना लोकशाही काढून टाकायची आहे. कारण का आपल्या देशातली संसदीय प्रणाली ही प्रत्येक राज्याला दिल्लीत पाठवून दिल्लीत देशाचा कारभार पाहण्याचा अधिकार देते. त्यांना सगळ्यांना दिल्लीत जाऊ द्यायचं नाही आहे. त्यांना दिल्लीत बसून कारभार चालवायचा आहे. तो आम्हाला मान्य नाही. आम्हाला एक अधिकारशाही मान्य नाही. आम्हाला लोकशाही हवीच. तेव्हा हे जे मतदान आहे, पेट्रोल वाढलं कमी करू. गॅस किती आहे? 1100 ना, 500ला देणार आहोत आम्ही. 500ला सगळ्या महिलांनी टाळ्या वाजवा. 500ला आम्ही देणार आहोत. पहिल्या 30 लाख नोकऱ्या देणार आहोत. प्रत्येक महिलेला जिच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे तिला 1 लाख रुपये वर्षाला देणार आहोत. हे सगळं देऊच, पण ही लढाई आहे ते तुमचं संविधान काढणार आहेत. आपलं संविधान गेलं तर आपलं स्वातंत्र्य जाईल. ज्या संविधानाने माझ्यासारख्या मागासवर्गीयाला अधिकार दिले, अनेक ओबीसी, बीसी, ईसी यांना प्रगतीची दारं मोकळी करून दिली, त्या सगळ्यांना परत तसेच मागे टाकणार आहेत. संविधान हा आपला आत्मा आहे जगण्याचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आत्मा आहे. रक्त सांडलं तरी चालेल, रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील, पण कुठल्याही परिस्थितीत संविधान बदलू देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत लोकशाहीचा हक्क गमावणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक हे कमी करू, ते कमी करू, हे देऊ, ते देऊ ह्याच्यासाठी नाही आहे. ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीमध्ये, जनता विरुद्ध बीजेपी अशी सुरू झाली आहे. जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. आता फक्त 2 तारखेला जाऊन, आपलं 20 तारखेला जाऊन राजन विचारे यांच्या मशाल या निशाणीवर बटन दाबून राजन विचाऱ्यांच्या विचारांना आणि उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांना एकत्रितपणाने भारत हातात देण्याची कामगिरी करूया. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. पटकन साहेब, जरा माझा आरोप आहे. 1 सेकंदामध्ये 5 जणांनी हातोडे माझे निघून गेले. मी काल प्रचार करते ना, आज माझी पायरी तुटायचा अर्थ काय? दादागिरी, विरोधकांना घाबरवण्याचे प्रकार. म्हणजे आम्हाला त्रास निश्चयाची. आम्ही एक निष्ठा आहोत. आम्ही गद्दारी नाही केलेली, करणार पण नाही. माझं घर देऊन सोडू दे, तरी पण नाही करणार. रंजना शेरगेचं घर सोड, तिथे खानदान संपाव, तरी पण उद्या माझा ठाकरे मला झाला शेवटपर्यंत. पण एवढी हिंमत केली. कट्टर उद्धव साहेब समर्थक. आमच्या आम्ही का विश्वास. महाराष्ट्राचं आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून या 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, सन्माननीय आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सुप्रियाताई सुळे मॅडम आणि सन्माननीय मुझफ्फर हुसेन साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब आणि या मंचावर असलेले सर्व मान्यवर, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आणि आपण जी गेले 2 महिन्यापासून इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जी एकजूट दाखवली आणि त्यामुळेच या ठिकाणी आज ही जाहीर सभा या ठिकाणी होत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये मला वाटतं या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करत असताना जवळजवळ 9,494 कोटी या ठिकाणी केंद्राचा निधी या ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल या शहरामध्ये या विविध विकासाच्या कामासाठी या इथे आणला गेला. त्याचबरोबर या जे नवीन ठाण्याचं रेल्वे स्थानक आहे, ज्या वेळेला 2014ला मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच पार्लमेंटमध्ये मी महापौर असताना एक विजन डॉक्युमेंट त्या ठिकाणी केलं होतं आणि त्या विजन डॉक्युमेंटमध्ये या जवळजवळ 7 ते 8 लाख लोक या ठिकाणी रेल्वेने प्रवास करत असतात जीव मुठीत घेऊन, आणि त्याकरता ठाणे आणि मुलुंडच्या इथे रेल्वे स्टेशन असावं असं त्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं आणि त्याचा पाठपुरावा करून मी पार्लमेंटमध्ये ही परिस्थिती त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यावेळचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढच्या रेल्वे बजेटमध्ये या ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानच्या रेल्वे स्टेशनला मंजुरी दिली. स्वतः ते ठाण्यामध्ये आले होते आणि ऐतिहासिक अशी या ठाणे शहराचे निकट असलेला सर्वात मोठा महत्त्वाचा जो क्षण होता त्याचं काम 3 ते 4 महिन्यापूर्वी सुरू झालं. पण ह्याचं क्रेडिट राजन विचारायला मिळणार होतं म्हणून आमच्या मिंदेंनी त्या ठिकाणी मला क्रेडिट मिळू नये म्हणून त्या ठिकाणी पत्रे लावून आतमध्ये काम सुरू केलं. परंतु लोकांना माहिती आहे की या ठाणे लोकसभेचा खासदार या नात्याने या रेल्वे स्टेशनसाठी केलेला पाठपुरावा, पार्लमेंटमध्ये त्याचा केलेला पाठपुरावा आणि त्याला आणलेली मंजुरी, रेल्वे मंत्री या ठिकाणी ठाण्यामध्ये सुद्धा आले होते आणि त्या रेल्वे स्टेशनचं काम आता सुरू झालं आहे. 2025ला या ठाणे रेल्वे स्टेशनचा नवीन त्या ठिकाणी स्टेशन होतं आहे ते काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर ठाणे येथे ऐतिहासिक असं रेल्वे स्टेशन आहे. त्या ऐतिहासिक अशा रेल्वे स्टेशनचं तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी मल्टी मॉडेल हब या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मांडलेलं होतं आणि त्या मल्टी मॉडेल हबच्या धर्तीवरती मला वाटतं एअरपोर्टच्या धर्तीवरतीच हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्यासाठी सुद्धा या ठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतर ते सुद्धा काम या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल आज या ठिकाणी जे नवीन स्टेशन होणार आहे त्यासाठी श्रीस्थानक नाव देण्यात यावं यासाठी सुद्धा आपण मागणी केलेली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत या ठाणे शहरामध्ये विविध योजना अंतर्गत मला वाटतं या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये ठाणे शहर यावं यासाठी 3 वर्ष सातत्याने प्रयत्न केले असता या ठिकाणी 4थ्या वर्षी या ठाणे शहराचा स्मार्ट सिटीमध्ये मान्यता मिळाली 2016ला आणि आज या अंतर्गत त्या ठिकाणी ठाणे रेल्वे स्टेशन स्थानक सॅटिस 2 आणि तलावांचं संवर्धन या ठिकाणी यासाठी निधी मिळाला. हे करत असताना सॅटिस 2 मध्ये कोपरी येथे आपण मागणी केली होती आणि 260 कोटीला त्यासुद्धा मान्यता मिळाल्यानंतर त्या ठिकाणी ठाणे स्टेशन ते गुरुद्वारा या ठिकाणी फ्लायओव्हरचं काम सुरू झालेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ते पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर या
तुम्हाला माहितीच असेल की ठाणे शहर एक तलावांचं शहर आहे. या तलावांच्या शहरामध्ये या ठिकाणी सिंगापूरच्या धर्तीवरती लेक सिटी असा जागतिक दर्जा या ठिकाणी 1 फेजमध्ये आपण कामसुद्धा त्याचं पूर्ण केलं. आणि ते करत असताना दुसऱ्या फेजमध्ये त्या ठिकाणी या विकास निधी त्या ठिकाणी मंजूर केल्यानंतर जाणून बुजून त्या ठिकाणी काम थांबवलं गेलं. अशा तुम्ही लोकांना या ठिकाणी तुम्ही निवडून देणार आहेत का, हा सुद्धा प्रश्न आपल्यासमोर आपण मांडतो. त्याचबरोबर दिघा स्टेशन माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा असा क्षण असेल की या दिघा स्टेशन नवीन स्टेशन त्या ठिकाणी गेल्या 10 वर्षात सातत्याने पूर्ण करून मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या भूमिपूजन त्या ठिकाणी झालं होतं. परंतु हे काम सातत्याने मागणी केल्यानंतर ते काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं लोकार्पण सुद्धा झालेलं आहे. त्याचबरोबर ठाणे शहराला लागलेला खाडी किनारा लक्षात घेता या ठिकाणी जलवाहतूक प्रकल्प या ठिकाणी आपण राबवला होता. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर यातल्या 3 शहरांना हा प्रकल्प एक महत्त्वाचा असा प्रकल्प ठरणार आहे आणि त्यासाठी सुद्धा ते प्रयत्न आपण करतोय. भाईंदर ते वसई रोरो सेवा या ठिकाणी सुरू केलेली आहे. तुम्ही बघितलं असेल भाईंदरला वसईला जाण्याकरता जवळजवळ 2 तास लागतात, परंतु 10 ते 15 मिनिटामध्ये रोरो सर्व्हिस भाईंदर टू वसई या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याची लोकार्पण सुद्धा आपण केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल साकेत ते गायमुख गेले कित्येक वर्षापासून हा प्रकल्प रखडला होता. 1.9 किलोमीटरच्या या एअरफोर्सच्या जमिनीवरती सातत्याने 13 वर्ष आपण प्रयत्न करत होतो. सातत्याने 10 वर्ष त्या ठिकाणी 3 रेल्वे मंत्री, रक्षा मंत्री त्या ठिकाणी बदलले आणि त्यांच्याकडे सातत्याने मागणी केल्यानंतर मला वाटतं पर्रीकर साहेबांनी याला मान्यता दिली आणि या सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे आज घोडबंदरवासी जे आहेत आपल्या ठाणे शहरातले त्यांना यापासून वाहतूक कोंडीपासून त्यांना मुक्ती मिळणार आहे आणि हा प्रकल्पसुद्धा येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. त्याचबरोबर ऐरोली ते काटे हा 2800 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी कामं पूर्ण होत आलेला आहे आणि 5-6 महिन्यामध्ये ते सुद्धा त्या ठिकाणी सुरू होणार आहे. अशा पद्धतीने या ठाणे शहराचा असेल, नवी मुंबई असेल, त्याचबरोबर मीरा भाईंदरमधले सर्वात महत्त्वाचे असे प्रश्न असतील जे केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, हे सर्व प्रकल्प करण्याचं काम गेल्या 10 वर्षामध्ये आपण केलेलं आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये या ठाणे, मीरा भाईंदर आणि या नवी मुंबई या सर्व 3 शहरातल्या लोक या ठिकाणी मतदार जे आहेत या 10 वर्षात केलेल्या कामाच्या जोरावरतीच मला तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. साहेब एकच सांगतो, आता जे आव्हाड साहेबांनी सांगितलं मला वाटतं थोडे दिवस शांत होतं, परंतु आता इलेक्शन सुरू झालेले आहेत. कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस दाखल करायचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे. आजच आमच्या महिला पदाधिकारी त्या ठिकाणी त्या मस्केच्या वार्डामध्ये त्या ठिकाणी काम चांगलं करतात, घरोघरी जाऊन प्रचार करतायत आणि त्या कार्यकर्त्याच्या महानगरपालिकेचे अधिकारी आणून त्या ठिकाणी तोडण्याचं त्यांनी जे काम केलेलं आहे, मला वाटतं या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण सांगू इच्छितो की आज तुम्ही ज्या पद्धतीने हे काम करताय तर नक्कीच या ठिकाणी तुमच्या नोकरी पण तुम्ही सांभाळा असा या ठिकाणी मी त्यांना इशारा देत आहे. आज तुम्ही बघितलं असेल धर्मवीर नावाचा पिक्चर काढला या मंडळी आणि तुम्ही बघितलं असेल 9 वर्ष झाले त्या पिक्चरला आणि सातत्याने तुम्ही बघितलं असेल त्या आत्ता 4-5 दिवसापूर्वी सांगितलं की हा धर्मवीर पिक्चर मी जो काढलेला होता त्यामध्ये काहीतरी खोटं दाखवलेलं आहे. अरे तुम्ही लोकांना उल्लू बनवायचं काम करतायत. ज्या शिवसैनिकांनी, ज्या दिघे साहेबांनी, ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या जवळजवळ 56 वर्ष ही 1966 साली ही शिवसेना स्थापन केल्यानंतर ज्या पद्धतीने आज ही संघटना मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी, सर्वसामान्यांच्या न्याय-हक्कासाठी ही संघटना त्या ठिकाणी काम करत असताना आज जो तुम्ही जे काम केलेलं आहे, ज्या मतदारांच्या त्याचबरोबर पक्षप्रमुखांच्या विश्वासघात केलेला आहे, मला वाटतं ही जनता या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याची जागा नक्कीच दाखवतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्याचबरोबर जे आता उमेदवार आहेत या उमेदवारांचे प्रताप साहेब भरपूर आहेत. या
या ठाणे महापालिकेमध्ये साहेब 5,250 कोटीचं बजेट आहे आणि आज या महापालिकेला लुटून खाल्लं साहेब 2.5 वर्षामध्ये. आज जवळजवळ या महापालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल परिवहन व्यवस्था ढेपाळलेली आहे. नुकतेच कळवा हॉस्पिटल होतं, त्या कळवा हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत 18 जणांचा मृत्यू पावला. परिवहन सेवा आहे, त्या परिवहन सेवेला सुद्धा ज्या परिवहन सेवेचे सल्लागार म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत, ती परिवहन सेवा जी आहे ती सुद्धा आता शेवटचा घटक त्या ठिकाणी मोजते. आणि तुम्ही बघितलं असेल परिवहन सेवेमध्ये जवळजवळ 1250 कर्मचाऱ्यांचं गेल्या 12 वर्षापासून देणं त्या ठिकाणी बाकी आहे. अशा पद्धतीने या ठाणे महापालिकेला संबंध जो कारभार आहे ती गोल्डन गँगचा प्रमुख या ठिकाणी मला वाटतं उभा आहे. या ठाणेकरांना सर्व माहिती असेल की या कशा पद्धतीने या ठाणे महापालिकेला लुटण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. साहेब आता इलेक्शन आता आहे, या इलेक्शनमध्ये सुद्धा बघितलं असेल इलेक्शन फंड गोळा करण्यासाठी या ठाण्यातल्या व्यापारी त्याचबरोबर आमचे ज्वेलर्स असतील, छोटे मोठे उद्योजक असतील, त्यांना धमकवण्याचं काम चालू आहे साहेब. आणि त्या ठिकाणी पैसे उकळण्याचं काम चालू आहे. मला वाटतं मी या ठाण्यातल्या व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही फक्त 20 तारीख जाऊ दे, 4 तारखेला हा निर्णय आल्यानंतर या व्यापाऱ्यांना आम्ही दिलासा देण्याचं काम नक्कीच या माध्यमातून आपण करू. आज तुम्ही बघितलं असेल, आज आमच्या या ठिकाणी गुजराती बांधव या ठिकाणी राहतात. आज तुम्ही बघितलं असेल सूरज परमार केस, या सूरज परमार केसमध्ये सुद्धा या ठिकाणी ज्यांची नावं आहेत आज ते या इलेक्शनला उभे आहेत. हा गुजराती समाज विसरलेला नाही आणि या गुजराती समाजाला न्याय देण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच देऊ. आणि जनता ही उघड्याडोळ्याने बघते आणि नक्की खात्री आहे की या निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल. आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून तिसऱ्यांदा मला लोकसभेचा या खासदार म्हणून निवडून द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणि यानंतर शिवसेना नेते खासदार सन्माननीय संजयजी राऊत साहेब यांना विनंती करतो, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण राऊत साहेबांचं स्वागत करूया. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, व्यासपीठावरील सर्व महाविकास आघाडीचे मान्यवर, आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी जमलेला आहात. मी देशावर बोलणार नाही, महाराष्ट्रावर बोलणार नाही. देशाचे प्रधानमंत्री येऊन इथे भाषण करतात, तेही देशावर बोलत नाहीत, देशाच्या प्रश्नावर बोलत नाहीत. पण मी ठाण्यावर बोलणार आहे आणि फक्त 1 मिनिटं बोलणार आहे. कारण ठाण्यामध्ये देशाची लढाई सुरू आहे. इथे निष्ठावंत राहील की गद्दार राहील, याकडे देशाचं लक्ष या ठाण्यात लागलेलं आहे. कोणाला वाटत असेल हा इलाका त्यांचा आहे, नाही, हा इलाका शिवसेनेचा आहे, बाळासाहेब ठाकरेंचा आहे. आणि इथे धमाका सुद्धा शिवसेनेचाच होणार. या चोर बाजारातला माल विकला जाणार नाही, लक्षात घ्या. हे जे चोरांचे सरदार आहेत टेंबी नाक्यावर, ते नेहमी सांगतायत अलीकडे काय सांगतायत, माझी शिवसेना खरी, आम्ही कसे लढवय्ये, बरं का, आम्ही निष्ठावंत. बाळासाहेब ठाकरेंचा विचार, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार आम्हीच कसे पुढे नेत आहोत असं तुणतुणं वाजवतात आणि पाठीमागून मोदी ढोल वाजवतात. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जर विचार या चोराच्या सरदाराला खरोखर माहीत असेल तर मी सांगतो, उद्धवजी, बाळासाहेबांनी वारंवार सांगितलेल्या जाहीर सभातून आपल्याला, मराठी माणसाला, ते ठाण्यात सुद्धा येऊन त्यांनी सांगितलेलं आहे, निष्ठेच्या बाबतीत
एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस. एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस. आज या माणसानं स्वतःलाही विकलं आणि टेंबी नाका सुद्धा विकला निष्ठावंतांचा. म्हणून ही लढाई निष्ठावंतांची आहे. आणि मला खात्री आहे ज्या ठाण्यानं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भरभरून प्रेम केलं आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेच्या इतिहासातली पहिली सत्ता शिवसेनेनं दिली बाळासाहेब ठाकरेंना आणि शिवसेनेला, ती ठाण्यातली शिवसेना, ठाण्यातली जनता हा चोरीचा माल संसदेमध्ये पाठवणार नाही आणि ठाणे शिवसेनेचंच राहील. अशा प्रकारे ही निष्ठेची धगधगती मशाल पेटत राहील आणि पार्लमेंटला जाईल. मी आपला फार वेळ घेत नाही. माननीय उद्धवजी आपल्या समोर येतील आणि आपले विचार मांडतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव साहेबांच्या भाषणाआधी एक छोटासा व्हिडिओ आहे. कृपया विनंती, आपण व्हिडिओ चालू करावा. मी विचारे साहेबांचं ठाणेकर नागरिकांतर्फे मी खास करून आभार मानेल की या मासुंदा तलावाचं रूपडं बदलण्याकरता मी विचारे साहेबांचं ठाणेकर नागरिकांतर्फे मी खास करून आभार मानेल की या मासुंदा तलावाचं रूपडं बदलण्याकरता त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, खूप सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. खासदार महोदयांना धन्यवाद देतो. त्यांचा पाठपुरावा एकदम भारी असतो. त्यांचं एकदा कामाच्या मागे लागले की तो माणूस समोरचं ते काम त्याला माहिती आहे, काम नाही केलं ते यांचं पाठलाग चालू असतो. एखाद्या कामाच्या मागे पाठपुरावा कसा करावा हे राजेंद्र विचारे यांच्याकडून शिकायला पाहिजे. मी विचारे साहेबांचं ठाणेकर नागरिकांतर्फे मी खास करून आभार मानेल की या मासुंदा तलावाचं रूपडं बदलण्याकरता त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, खूप सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. खासदार महोदयांना धन्यवाद देतो. त्यांचा पाठपुरावा एकदम भारी असतो. त्यांचं एकदा कामाच्या मागे लागले की तो माणूस समोरचं ते काम त्याला माहिती आहे, काम नाही केलं ते यांचं पाठलाग चालू असतो. एखाद्या कामाच्या मागे पाठपुरावा कसा करावा हे राजेंद्र विचारे यांच्याकडून शिकायला पाहिजे. आणि यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब आगे बढ़ो. अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हल्ली काय होतंय, कोणत्या तरी एका शब्दाचा अर्थाचा अनर्थ केला जातो. आणि मी नाशिकच्या सभेत काल याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मी नेहमी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. पण आता देशाची लढाई आहे म्हणून मी देशभक्त हा शब्द वापरला. तर या आता गद्दारांचा चेहरा पाहिला तुम्ही. मी सांगितलं बंद कर रे, हे गद्दार नकोत मला आता. त्यांच्याकडनं झालेली स्तुती पण नको आणि त्यांचे चेहरे पण नकोत. मग यांनी सुरू केलं, हे बघा काँग्रेस बरोबर गेले आणि हिंदू शब्द बोलायला विसरून गेले. मग त्यांना मी विचारतोय, हिंदू काय देशभक्त नाही आहेत काय? आणि तुम्ही सुद्धा कोण आहात? तुम्ही नमो भक्त आहात, तुम्ही थोडीच देशभक्त आहात. हे सगळे जे आता फिरतायत सगळीकडे, हे तसं पाहिलं तर नमो रुग्ण आहेत. कारण यांना खरं काय ते दिसतच नाहीये. तुमच्या समोर आता प्रश्न आहे. आपल्याकडे येण्याच्या आधी मी डोंबिवलीमध्ये गेलो होतो. काय कोणास ठाऊक, 2 दिवसापूर्वी सभा होती, त्याही वेळेला वादळ झालं. मधले 2 दिवस चांगले गेले. आज डोंबिवलीत पोहोचलो, परत तिकडे तुफानी पाऊस, इकडे पण पाऊस झालाय. म्हटलं कोण परत गुवाहाटीला गेलं की काय रेडा कापायला, यांची सभा होऊ नये म्हणून. पण त्यांना कल्पना नाही तुम्ही किती रेडे कापले तरी आम्ही सुद्धा काय कमकुवत आशीर्वाद घेऊन जन्माला नाही आलेलो. मी भाषणाला सुरुवात केल्यानंतर पाऊसच थांबला.
मग त्याने त्याच्या बाबाला फोन केला, अरे बाबा तू काय केलंस, पाऊस कसा थांबला? मग बाबा बोलला, अरे माझीच पॅन्ट भिजलेत, मी काय करू? हे पावसामध्ये कारण बाबा होता ना तिकडे. कोण बाबा तुम्हाला माहिती आहे. हे जाऊ दे, असे सगळी ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही अशा लोकांनी शिवसेनेबरोबर टक्कर घेण्याची हिंमत करू नये. हे सगळे शिवसैनिक बघा कसं आणखीन उसळून वर आलेलं आहे. हे सगळे गद्दार गेले एका अर्थी बरं झालं, सगळी घाण गेली. आणि महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय, बहुतेक जिथे जिथे गद्दारी झाले तिथे नवीन लोक येत आहेत आणि मला सांगतात की साहेब आम्ही यांच्यामुळे शिवसेनेत येत नव्हतो. म्हटलं बरं झालं, सडलेली पानं झडली ती, बरं झालं. सडलेली पानं आहेत. आणि मला राजन तुमचं जाहीर कौतुक करायचंय की तुमच्या वाटेला येतोस का विचारायला कोणी गेलं नाही. नाहीतर तुम्हाला सुद्धा खोक्यांची ऑफर झाली असती. याला निष्ठा म्हणतात, याला शिवसेना प्रमुखांचा आणि आनंद दिघेंचा शिवसैनिक म्हणतात. आनंद दिघेंची तुलना कोणी करू नये. आनंद दिघेंचं एक वेगळंच रूप होतं, त्यांचं काम वेगळं होतं. नुसतं फोटो पुरते दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट करून चालत नाही. म्हणजे आज जे त्यांचं चाललेलं आहे, नुसतं फोटो लावतायत. बाळासाहेबांच्या नावाने आता मोदींना मतं मागावी लागतायत. हे गद्दार जे चालले होते मला सांगत होते की उद्धवजी आपण मोदींचे फोटो लावून निवडून आलो. हे तुमचे उपमुख्यमंत्री सुद्धा, काय त्यांचं नाव, टरबूज. मी अक्षय कुमारना जाहीर विनंती करतोय की अक्षयजी तुम्ही जरा पुन्हा एकदा 4 जूनच्या आधी मोदीजींची मुलाखत घ्या, कारण 4 जून नंतर पंतप्रधान ते नसणार आहेत. आणि 4 जूनच्या आधी मुलाखत घेतल्यानंतर त्या मुलाखतीत एक प्रश्न जरूर विचारा, जसा तुम्ही गेल्या मुलाखतीत विचारला होता की तुम्ही आंबा कसा खाता, तसं त्यांना विचारायचं की तुम्ही टरबूज कसं खाता, कापून खाता की आणखीन कसा वेगळ्या प्रकारे खाता, जरा विचारा. कारण नंतर काय भाव नसणार आहे. आज तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देत नाहीत, मालाला भाव देत नाही, उद्या ही जनता तुम्हाला भाव देणार नाहीये, अजिबात देणार नाही. आणि आजच एक पत्रकाराने माझी मुलाखत घेतली. त्याने मला विचारलं काय होणार, किती जागा जिंकाल तुम्ही महाराष्ट्रात. म्हटलं 48च्या 48. आम्ही जुगारासारखे मटक्याचे आकडे नाही लावत किती येतील आणि कोणते येतील, आमच्या सगळ्याच्या सगळ्या येणार. त्याला असं कसं, म्हटलं आत्मविश्वास पाहिजे. जेव्हा एखादं युद्ध होतं त्या युद्धामध्ये तलवार हातामध्ये पाहिजे, मनगट घट्ट पाहिजेच, पण मनगटात तलवार येण्याच्या आधी मन घट्ट असायला पाहिजे. माझं मन घट्ट आहे म्हणून मी यांना गाडायला उभा आहे. मन पाहिजे घट्ट, नाहीतर उपयोग काय. तलवार दिले पण फिरवू का. आणि हे जे फेकट जनता पक्ष मी म्हणतो ते यांनाच म्हणतो. जितेंद्र आता तुम्ही ती नोटीस फाडली, 4 तारखेनंतर बघा आपण यांनाच फाडून टाकू. आज मी ठाण्यामध्ये आलेलो आहे. हे ठाणं शिवसेनेचं आहे, माझ्या शिवसेनेचं हे ठाणं आहे. आणि असं काही नाही की मी आजच ठाण्यात आलोय. अगदी पहिली महापालिका, पहिली पालिका ही सुद्धा जेव्हा ठाणेकरांनी, म्हणजे मी ठाणेकरांचा ऋणी आहे आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तुम्हाला साष्टांग दंडवत घातला होता तेव्हा. कारण 67-68 साल असेल. पहिल्या प्रथम विजयाचं माप कोणी जर का शिवसेनेच्या पदरात टाकलं असेल ते माझ्या ठाणेकरांनी टाकलेलं आहे. आणि मला आठवत आहे की 2012च्या महापालिका निवडणुका फेब्रुवारीमध्ये झाल्या. शिवसेना प्रमुखांची तब्येत एकदम काही ठणठणीत नव्हती, पण मला त्यांनी सांगितलं की उद्धव मला 2 सभा घ्यायच्याच आहेत. म्हटलं कुठे घ्यायच्या. एक शिवाजी पार्कवर तर घ्यायचीच आहे मला, आणि दुसरी म्हणाले माझ्या ठाण्यात मला घ्यायची, मला ठाणेकरांना भेटायचंय. हे एवढं इतक्या वर्षाचं नातं
आणि पहिल्या निवडणुकीमध्ये मला आठवत आहे ठाणं तेव्हाचं वेगळं होतं. अगदी तेव्हा आपले पहिले नगराध्यक्ष ठाणेकरांनी निवडून दिले होते. मग सतीश प्रधान, मोदा जोशी, प्रकाश परांजपे सगळी मालिका आपल्याकडे होती. आणि मी माझ्या बरोबर ठाणे आज शहर झाले, पण प्रचाराला बैलगाडीतून सुद्धा फिरलोय. तेव्हा यांना दाढी सुद्धा फुटली नसेल. अक्कलदाढ तर नव्हतीच तेव्हाही नाही आणि आत्ताही नाहीये. पण काय शेफारले. मला दुःख काय गोष्टीचं होतं की तुम्हाला मी काय दिलं नव्हतं. सगळं जे देता येणं शक्य होतं ते सगळं त्याने दिलं होतं. आणि जितेंद्र साक्षीदार आहेत. जितेंद्र त्या मंत्रिमंडळात माझे सहकारी मंत्री होते. जितेंद्र तुम्ही एकदा सांगा की त्यांचं काय कौतुक आपण करत होतो. सगळं दिलं होतं. एक तरी मुख्यमंत्री असा दाखवा की ज्याने नगर विकास खातं त्या कोणाला दुसऱ्याला दिलं होतं. मी दिलं होतं. नगर विकास खातं दिलं होतं. त्याच्या आधी MSRDCचं सगळं दिलं होतं. एवढी शेवटी त्यांची भूक वाढली, भस्म्यारोग झाला की त्यांना जे दिलं ते सुद्धा कमी पडायला लागलं. आणि मग जेव्हा माझं ऑपरेशन झालं होतं, खरं मी शिवसैनिकांवरती विसंबून आज सुद्धा तुमच्याच जोरावरती मी लढतोय. तुमचाच जोरावरती. म्हणजे सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे की अरे याचा पक्ष चोरला, आम्ही चिन्ह काढून घेतलं तरी हा उद्धव ठाकरे उभा कसा काय. कारण ते माझं ही ताकद कागदावरती आहे, खरी ताकद माझी समोर आहे. आणि जेव्हा शिवसेना सांभाळायला पाहिजे होती तेव्हा तुम्ही शिवसेना विकलीत, गद्दारी केलीत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा, नरेंद्र मोदींचं काय झालं मला कळत नाहीये. कधी असं कधी तसं, कधी तसं कधी असं. आजच मला पत्रकारांनी दुसरा प्रश्न विचारला. TV9नीच ती एक त्यांची क्लिप दाखवली की उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत का. ते म्हणाले हो त्यांचे ते पुत्र आहेत. मग नंतर म्हणतात नकली संतान, परत म्हणतात नकली सेना. मी कालही बोललो, परवाही बोललो, आजही बोलणार, उद्याही बोलणार. जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो माणूस कोणी असला तरी तो बेअकली आहे. तो बेअकलीच माणूस म्हणायला पाहिजे. कारण स्वतः शिवसेना प्रमुखांनी या माझ्या सोन्यासारख्या शिवसेनेची जबाबदारी स्वतःहून माझ्याकडे दिली. मोदीजी तुमच्या परमिशनची गरज नव्हती आणि नाही, आवश्यकताच नाहीये. पण आज तुमचे जे काही चालले बाळासाहेबांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत. ते उपकार तुम्ही असे फेडता. तुमची ज्या वेळेला राजकीय क्षितिजावरती हिंदुस्थानच्या ओळख सुद्धा झालेली नव्हती तेव्हा फक्त एकट्या आणि एकट्या हिंदू हृदय सम्राटांनी तुमची पाठराखण केली होती. ती विसरला तुम्ही. नाही, तो त्यांचा खासगी प्रश्न आहे. पण आज भाजपची जी हालत झाली, मला इकडे सुद्धा काही भारतीय जनता पक्षाचे अस्सल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले असतील किंवा चॅनलच्या माध्यमातून बघत असतील, त्यांना मला विचारायचे तुम्हाला तरी हे मान्य आहे काय. RSSचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मला विचारायचे. कारण RSS एका वेगळ्या विचारधारेतनं निर्माण झालेले. ते विचार तुम्हाला कोणाला आम्हाला पटोत न पटोत, पण स्वतः अविवाहित राहून वेळ प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून, म्हणजे त्रिपुरामध्ये जे भाजपा जिंकला होता तेव्हा एक ते नाव समोर आलं होतं. त्यांना मी घरी बोलवून विचारलं की तुम्ही काय केलं. मला म्हणाले काय सांगायचं उद्धवजी, माझ्यावरती जबाबदारी दिली आणि आम्ही त्रिपुरामध्ये गेलो तेव्हा आम्ही भाजपवाले म्हटल्यानंतर लोक कुत्र्याच्या मागे लागावे तसे आमच्या मागे लागायचे, पळवून लावायचे. तरी देखील आम्ही पाय रोवून उभा राहिलो आणि आम्ही जिंकलो. मग त्या सगळ्यांना मला विचारायचंय की याजसाठी केला होता का अट्टहास. की आज तुम्ही जे निष्ठावंत भाजपा आहे कुठे. मोदीजी तुम्ही नकली सेना म्हणताय पण तुमचा भाजपा त्याच्यामध्ये नकली झालाय. सगळे आयात भाडोत्री सगळे तुम्ही, आमची मुलं तुम्ही घेतलेली आहात. मध्ये ते जे काय बोलले होते की काँग्रेस सत्तेवर आली तर ज्याची मुलं जास्त आहेत त्याला तुमची संपत्ती वाटून टाकतील. अहो तुम्हाला राजकारणामध्ये पोरं होत नाही त्याच्यात आम्ही काय करू. आमचा काय दोष येतो. मग तुम्ही गद्दारी करून दुसऱ्याची पोरं घेता. बरं तुमच्याकडे पोरं नाही आहेत म्हणून आमचे गद्दार घेतले, तुमच्याकडे नेते नाहीत म्हणून ते घेतले, उमेदवार सुद्धा तुमच्याकडे नाहीये. काय झालं असतं इकडनं एखादा चांगला भाजपचा कार्यकर्ता दिला असता तर लढाईला मजा तरी आली असती. द्यायचा होता भाजपचा कार्यकर्ता.
का भाजपकडे कार्यकर्ते नाही आहेत? पण तुम्ही एवढ्या खस्ता खाल्ल्या, एवढी मेहनत केली आणि गद्दारांच्या सतरंजा उचलायला तुम्हाला तुमचं नेतृत्व लावतंय, ह्याच्यात तुमचं आयुष्य घालवतंय फुकट. मग जसं मोदी मला डोळा मारतायत तसं मी त्यांना सांगतोय की तुम्ही जे पक्ष तुमचा विकणार आहेत त्यांच्या नादी लागू नका. या हिंदुत्वाचा विचार आहे ना, या माझ्यासोबत या भाजपवाले जे अस्सल भाजपवाले आहेत, अस्सल जे संघाचे कार्यकर्ते आहेत, नेऊ आपण आपला हिंदुत्वाचा झेंडा पुढे. आणि हे हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वासारखं नाहीये. भाजपचं जे हिंदुत्व आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि आपलं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे. हा फरक आहे, हा फरक आहे मोठा. हे घेऊन जाऊ, कागद उडतील उगाच. हा मोठा फरक आहे. म्हणजे झालंय असं की आजपर्यंत गेल्या 2 निवडणुकांमध्ये असं कधी झालं नव्हतं. मोदी बोलायचा आणि देश हालायचा. आता मोदी एकटेच हालतायत, देश हालतच नाहीये. सगळीकडे फिरतायत, वणवण 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 करतायत. हे असं का झालं? पहिल्यांदा त्यांनी नारा काय दिला? अबकी बार 400 पार. तुम्ही काय बोललात? अबकी बार तडीपार. मग त्याच्यानंतर मध्येच त्यांनी काय काढलं? घराणेशाही. मी उभा राहिलो, मी आहे घराणेशाहीचा पाईक. आता त्या घरामध्ये माझा जन्म झाला. मोदीजी तुमच्या पोटात का दुखतं? मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे आणि मी तयार आहे. माझ्या आधीच्या 7 पिढ्यांचा इतिहास मोदीजी मी सगळ्यांसमोर सांगायला तयार आहे. तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा इतिहास सगळ्यांसमोर सांगा. पण एका बाजूला तुम्ही घराणेशाहीचा उद्धार करता. मगाशी डोंबिवलीला गेलो होतो, तिकडे घराणेशाहीमध्ये त्या गद्दाराच्या पोराला कसं काय उमेदवारी दिली तुम्ही? घराणेशाहीचा तुम्हाला जर का एवढा तिटकारा आहे तर गद्दारांची घराणेशाही चालते. मग गद्दारांची घराणेशाही चालत असेल तर शिवसेना प्रमुखांची तर सोडूनच द्या. ज्या व्यक्तींनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या प्रमोद महाजनच्या मुलीला पूनमला तुम्ही मुंबईमध्ये उमेदवारी का नाही दिली? काय गरज होती? का कापलं तिची उमेदवारी? काय तिची चूक काय आहे? तिच्यात कमी काय आहे? हे मोदीजी सांगा ना. तुम्ही उद्या येताय ना मुंबईत, सांगा. मी तुम्हाला जाहीर आव्हान देतोय की तुम्ही आमच्या प्रमोदजींच्या मुलीची उमेदवारी का कापलीत? काय कारण आहे? म्हणजे तुम्ही म्हणाल त्या दिशेने आम्ही जायचं आणि आता त्यांनी ते घराणेशाहीचं झालं. मग परत सुरू झालं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम. तुम्ही एक काहीतरी दिशा तर ठरवा. कालपर्यंत तुम्ही मुसलमानांना शिव्या घालत होतात. अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला की मी लहान असताना मुस्लिम कुटुंबासोबत वाढलेलो आहे. आहेत का कोणी मुस्लिम इकडे आलेत? आहेत ना. मी म्हणे ते ताजियाच्या मिरवणुकीत खालून गेलेलो आहे. ईदला आमच्याकडे स्वयंपाक व्हायचा नाही, आमच्याकडे मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण यायचं. मग मोदीजी ते जे काही जेवण यायचं त्याच्यामध्ये तुम्ही आज ज्याच्यावरती बंदी घातली ते पण होतं का? ते पण तुम्ही खाल्लेत का? कारण अमित शहा आज बोललेत कुठेतरी की मोदीजींना म्हणजे संपूर्ण देशाचे प्रश्न एका बाजूला, मोदींना तिसऱ्या वेळेला का पंतप्रधान करायचं? तर जे गोहत्या करतील त्यांना आम्ही उलटं टांगून सरळ करू. अरे मग सरळ करायचं तर उलटं कशाला करताय? ते सरळच आहेत ना. म्हणजे आधी उलटं टांगायचं मग सुलटं करायचं, हेच खेळ खेळायचे. मग 10 वर्ष तुम्ही काय करत होता? गोहत्या बंदी तुम्ही म्हणताय. आता तिसऱ्या वेळेला मोदींना फक्त जो गोहत्या बंदी करेल त्याला आम्ही उलटा टांगून सुलटा करू, एवढ्यासाठी देशाच्या पंतप्रधानाचं काम नाहीये. तुम्ही गोमाता माना जरूर माना, पण त्याच्या आधी माझ्या मातेच्या आरक्षणाचं काय ते तुम्ही मला पहिलं सांगा. आणि तुम्ही आम्हाला सावरकरांवरनं जे प्रश्न विचारता, जा वाचा सावरकरांचे चरित्र वाचा आणि सावरकरांनी गायीबद्दल काय लिहिलेलं आहे हे विचार तुम्हाला मान्य आहेत का? हे मोदीजी तुम्ही उद्या सांगाच. काय लिहिलंय सावरकरांनी गायीबद्दल? तुम्ही गायीबद्दल का बोलता? महागाईवरती का नाही बोलत? महागाईने सगळे त्रस्त आहेत, जनता आक्रोश करते. पण त्याच्याबद्दल 25 सभा मोदींनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या, पण या 25 सभेमध्ये मोदींनी महागाईचा म तरी बोलले नाही? बोलले. मग भीती कसली दाखवतायत? मुसलमान काय करतील? मुसलमान आलेत ना आमच्या सोबत.
आलेत आमच्यासोबत. पण आता भाजपचं कसं झालेलं आहे की एखादं मूल जर रडायला लागलं तर त्याला भूक लागलेली असते म्हणून रडते. नाही, भूकेला अन्न नाही द्यायचं, त्याला भूताची भीती दाखवून झोपवायचं. आता मूल रडते, त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. 10 वर्ष तुम्ही तुमचे सगळे बँक अकाउंट सगळे फुगले, पण त्याच्या पोटामध्ये अन्नाचे 2 घास गेलेले नाहीयेत. तो भुकेने कळवळतोय, भुकेने रडतोय. बघ भूत येईल. हे काय, कोणता हा देश आहे? कोणत्या देशात आपण राहतोय? साधी गोष्ट आहे. तरी बरं झालं तुषारजी, तुम्ही आज आमच्या व्यासपीठावरती आला. मी तुमचं स्वागत करतोय. कारण मी जे बोलतोय तुमच्या समोर बोलतो. चूक असेल तर तुम्ही इथेच सांगा मी चूक बोलतोय. तुम्ही आज किती वर्ष महाराष्ट्रात राहतात मला माहिती नाहीये, पण जे मी बोलतोय तळमळीने, उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे हक्काचं असेल ते आम्ही देऊच. गुजरातबद्दल माझ्या मनात आकस नाही. गुजरात सुद्धा माझाच आहे. पण मोदीजी, तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून जो गुजरातला देताय तो मी कदापि सहन करणार नाही. हे मी तुम्हाला जाहीर सभेत सांगतोय. कदापि नाही. सगळे तुम्ही माझ्या महाराष्ट्राची हक्काची रोजी रोटी तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. काय महाराष्ट्राने पाप काय केले? आणि हा आम्ही प्रश्न विचारल्यानंतर, हा मुद्दा घेतल्यानंतर त्या मुद्द्याला उत्तर नाहीये. मग फडणवीस काय म्हणतात, गुजरात काय पाकिस्तानात आहे काय? मग देवेंद्रजी, माझा महाराष्ट्र काय अफगाणिस्तानात आहे? हा, गुजरात पाकिस्तानमध्ये नाही मला माहिती आहे, पण महाराष्ट्राने काय तुमचं घोडं मारलंय? तुमचं घोडं आम्ही अडवलंय. तुमचं वारू जे उधळलं होतं 400 पार, तो घोडा नव्हताच, ते खेचर होतं, ते आम्ही अडवलं. गो बॅक. जा, महाराष्ट्रातनं जसे उद्योगधंदे नेले ना, हे खेचर सुद्धा घेऊन जा. आमची नेलेच आहेत ना 40 जण, ते सुद्धा घेऊन जा सुरतेला. हे सुद्धा घेऊन जा घेऊन. सगळं गुजरातला आणि गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये मोदीजी तुम्ही भिंत उभी करताय. ही भिंत हे पंतप्रधानाचं काम नाहीये. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. आज शरम एका गोष्टीची वाटते की काल माझी सुद्धा सभा नाशिकला होती, दुसऱ्या बाजूला मोदींची सभा होती नाशिक जिल्ह्यात, आणि त्या जिल्ह्यामध्ये कांद्याचा प्रश्न बिकट आहे. गुजरातची कांदा निर्यात बंदी उठवून टाकली, पण महाराष्ट्राची कांदा निर्यात बंदी अजूनही तशीच आहे. थोडीफार इकडे तिकडे करतात, त्याच्यावरती टॅक्स लावतात. महाराष्ट्राचा कांदा उत्पादक तुमचा काय शत्रू आहे? पण त्या सभेत हे असंच काहीतरी हिंदू मुसलमान बोलायला लागल्यानंतर समोरनं शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या कांद्यावरती बोला, त्याला पकडून पोलिसांनी बाहेर नेलाच. पण मोदीजींनी काय केलं, घोषणा द्यायला लागले, भारत माता की जय, भारत माता की जय. मग मला मोदीजींना विचारायचं, मोदीजी तुमची भारत माता नेमकी आहे कुठे? तुमची भारत माता आहे कुठे? ही माझी भारत माता माझ्या समोर बसलेली, ही माझी भारत माता आहे. भारत माता म्हणजे आहे तरी काय? हे इकडे चित्र आहे, ते भारत मातेचं चित्र आहे. काय भारत माता फक्त चित्रामध्ये? माझी भारत माता समोर जिवंत तुमच्याकडनं अपेक्षा करते, आक्रोश करते. शेतकरी आक्रोश करतायत, महिला आक्रोश करतायत. गुजरात जर का पाकिस्तानमध्ये नसेल तर काय मणिपूर पाकिस्तानमध्ये? मग तिथे ज्या काय महिलांच्या धिंडा काढल्या गेल्या ती भारत माता नाहीये. नुसतं आपलं काहीतरी राष्ट्रीयत्वाचं प्रेम आणायचं. ओ मोदीजी, तुमचे सगळे जण हे स्वातंत्र्य लढत होते कुठे? आणि भारत मातेचं प्रेम तुम्ही आम्हाला शिकवता. आम्ही जनतेमध्ये जेव्हा जातो, एकतर हे जेव्हा फिरतात संपूर्ण लवाजमा असतो यांच्याबरोबर. आपले शिवसेना प्रमुख जे बोलायचे की निवडणूक आल्यानंतर कोणी पंतप्रधान असता कामा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि देशात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे. कारण तुम्ही पंतप्रधान म्हणून फिरणार, तुम्ही देशाचे पंतप्रधान, तुमच्या पक्षाचा प्रचार करणार. मग इकडे येऊन तुम्ही गद्दाराचा प्रचार करणार असाल तर माझ्या राजांचा प्रचार का नाही करायला? तुम्ही देशाचे आहात ना. गेल्या वेळेला राजांनी सुद्धा तुम्हाला पाठिंबा दिला होता. पण तुम्ही सगळा लवाजमा म्हणजे येतील, विमानाने आले तर एअरफील्ड बंद, रस्त्याने जाणार तो रस्ता बंद. काल कल्याणमध्ये होते, कल्याणमध्ये अघोषित बंद. त्याच्याहून जास्त लज्जास्पद गोष्ट, काल मुंबईमध्ये त्यांचा जो रोड शो झाला, त्या रोड शो मध्ये त्याच्या 2 दिवस आधी ती जी दुर्घटना घडली होती, जे मोठं होर्डिंग पडलं होतं, त्याच्या खाली अजूनही माणसं अडकलेत असं म्हणतात. बचाव कार्य अजूनही सुरू आहे.
त्याच भागामध्ये थोडेसे 2 गल्ल्या सोडून मोदीजी तुम्ही कसला तमाशा केलात? कोणाला तुम्ही शो केलात? कसला शो केला? तुमच्या अहंकाराचा शो केला? एवढी निर्दयता तुमच्यात आली कुठून? आणि त्याही पेक्षा भयंकर आणखीन अचानक मेट्रो बंद करून टाकल्या, अचानक तिथले रस्ते बंद करून टाकले. तिथल्या महिला सुद्धा अशा चिडल्या, त्या म्हणाल्या आम्ही काय झालं तरी यांना मत नाही देणार, आता अजिबात देणार नाही. अनेक महिला ज्या घरी निघाल्या होत्या, घरी त्यांची बाळं वाट बघत होती, ते म्हणाले आम्ही करू काय, आमचे सगळे जाण्याचे मार्गच बंद केले, ह्यांना बघून आम्ही करू काय? टीव्हीवरती दिसतात ना, काय फरक काय पडतोय? टीव्हीवरती बघितले काय आणि समोर बघितले काय, फरक काय पडतोय? पण तुम्ही लोकांची कदर करत नाही. भारत माता की जय यावं, हीच तर भारत माता आहे, हीच माझी भारत माता आहे. भारत माता देश म्हणजे देशातली माणसं आहेत, देशातले दगडधोंडे म्हणजे देश नव्हे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये येताय, एक तर रामाचा जप करता, कारण तुम्हाला पराभवाचं भूत समोर दिसायला लागलं. राम 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 कधी करतात? जप करतो. आता यांना ज्याच्याकडनं पराभव होणार त्याची भीती वाटते, म्हणून ते उद्धव ठाकरेचा जप करतायत. सगळीकडे जातील तिकडे नकली सेना, नकली सेना, नकली संतान. बोला, तुमचे 4 दिवस आता राहिलेले आहेत, 4च दिवस राहिलेत. त्याच्यानंतर 4 जून नंतर मोदी पंतप्रधान नसतील, हे आज लिहून ठेवा, आज लिहून ठेवा. आणि त्यांना मी दोष देत नाही, त्यांचं जे असं तळ्यात मळ्यात मग कोणाच्या तरी गळ्यात असं जे काय चालतं, हा त्यांना दोष देता येणार नाही. मी आज टोमणा नाही मारत आहे, खरं सांगतोय. कारण आपण 2 दिवस नाही झोपलं तर किती मनावरती ताण येतो, येतो ना, येतो की नाही येत? डोळे चुरचुरायला लागतात, मन असं बधीर होतं, बुद्धी थोडीशी इकडे तिकडे हलते. हे तर 10 वर्ष नाही झोपलेले. आता 10 वर्ष झोपले नाहीत तर मेंदूला शीण आला असेल की नसेल? बरं, पंचायत अशी झाले की आता पातंजलीचं तेल पण लावता येत नाही, कारण त्याच्यावरती कोर्टाने बंदी आणलेली आहे. मग अमिताभ बच्चन जे वापरतात थंडा थंडा कूल कूल, ते थोडं भाजपवाल्यानं थोडंसं त्यांच्या टाळूवरती घाला आणि थोडा आराम द्या. हे शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होणार, तुम्हाला कोणी सांगितलं? आम्ही 25-30 वर्ष भाजपासोबत राहिलो, काय भाजपामध्ये विलीन झालो? पवार साहेब जे बोलले, ते पवार साहेबांचा तो जो काही उल्लेख होता तो त्यांनी त्यांच्या विचाराने वेगळ्या यांनी केला होता. सगळे छोटे प्रादेशिक पक्ष. पण मला चिंता आहे ती भारतीय जनता पक्षाची आहे. कारण 4 जून नंतर यांचं सरकार राहत नाही. 5 तारखेलाच भाजपा फुटेल पहिला. आणि मोदीजी, तुम्ही शब्दाचे पक्के असाल तर 2 वर्षानंतर तुम्ही 75 वर्षाचे व्हाल, तेव्हा तुम्ही राजकारणातून निवृत्त होणार. आमच्या इंडिया आघाडीकडे खूप चेहरे आहेत. तुम्ही जे म्हणता ना की दरवर्षी हे पंतप्रधान बदलतील, अहो म्हणजे याचा अर्थ तुम्ही मान्य केले की आम्ही सत्तेवरती येतोय. आमच्याकडे खूप चॉईस खूप आहे. पण भाजपाचा आता प्रश्न आहे. भाजपला आता कळलंय की मोदींचं नाणं चालत नाही, आता पर्याय द्यायचा कोण? ऐन वेळेला आता चेहरा बदलता येत नाही. मग मोदीजी 75 वर्षाचे झाल्यानंतर झोळी अडकून गेले, मग भाजपाच्या पदरात धोंडे. भाजप काय करणार? त्याच्यामुळे हे सगळं असं जे विचित्र चाललेलं आहे, हा विचित्रपणा आता आपल्याला थांबवावा लागेल. इथे जी काय गुंडागर्दी चाललेली, मला मागे कोणतरी बोललं की इकडे कोणतरी काय ती गोल्डन गँग होती. महापालिकेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार. एक तर ठाणा महापालिका तर लुटलीच. मध्ये बातमी आली होती की महापालिकेच्या तिजोरीत फक्त 10 कोटी रुपये राहिलेले आहेत. म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला आता पैसे नसतील. मुंबई महापालिका ते ओरबाडून खातातच आहे. त्यांचे सगळे मित्र हे तुम्हाला माहिती आहेत कोण कोण आहेत. हे सगळे ओरबाडून खात आहेत. म्हणजे एका गोष्टीचा मला अभिमान आहे किंवा होता की शिवसेनेच्या हातात मुंबई महापालिका होती. ती आतापर्यंत महापालिका विसर्जित होईपर्यंत 2012 साली 640 कोटीच्या तुटीमध्ये असलेली मुंबई महापालिका आतापर्यंत आपण 90,000 कोटीच्या प्लसमध्ये आणून दाखवली होती. 90,000 कोटीच्या ठेवी ठेवल्या होत्या. मग मोदीजी आले, आपलं सरकार पाडलं. मोदीजी आले आणि म्हणाले की एफडी में रखकर विकास नहीं होता जी, वो मेरे मित्रों के जेब में जाना चाहिए पैसा. सगळं
आता तुम्ही चांगली आठवण करून दिली. अचानक त्यांना साक्षात्कार काय झाला, ये राहुल गांधी अब अडानी अंबानी पर क्यों नहीं बोल रहे? बताओ कितना ट्रक भर के, कितने टेम्पो भर के माल आपके पास उठाया आपने? अहो मोदी जी, काही वर्षांपूर्वी तुम्ही नोटबंदी केली होती. कशासाठी केली होती? काळं धन नष्ट करायला. आणि आता तुम्ही पंतप्रधान आहात, तुमचे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सगळे तुम्ही आमच्या शिवसैनिकाच्या मागे लावतात, त्या मडवीला तुरुंगामध्ये टाकता. आज सुद्धा माझ्या सैनिकांना नोटीस येते, येत्या काही दिवसात म्हणजे काल, आज आणि उद्यामध्ये अशी मला माहिती आहे की कदाचित चांगल्या कार्यकर्त्यांना अटका करतील. पोलिसांना सांगतो तुम्ही करून दाखवा, तुम्ही करून दाखवा. दिवस सगळ्यांचे सारखे नसतात. आज शेवटचा दिवस त्यांच्या सत्तेचा असेल, उद्याचा दिवस आमचा आहे, उद्याचा दिवस आमचा आहे. पण सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे आहेत, तरी मोदी जी टेम्पो भर भर के माल कैसे जा रहा है आपको पता नहीं? आणि जर टेम्पो भरभरून काळा पैसा तिकडे जात असेल तर मग नोटबंदी तुम्ही केली, ती फसली, त्याची कबुली आहे की नाही हे तुम्ही सांगा सगळ्या जनतेला. मग तुमची प्रत्येक पावलं चुकतायत. एक तर आता तुम्ही म्हणताय, जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या सभेत पाकिस्तानचा झेंडा होता. अरे मी कुठे पाहिला पाकिस्तानचा झेंडा? तुम्हाला कसा कळला? मी थोडीच गेलो होतो नवाज शरीफचा केक खायला, तुमचे नेते गेले होते. आता त्यांनी तिकडनं पाकिस्तानचा झेंडा आणला म्हणून देवेंद्र तुम्हाला माहिती असेल, मला माहित नाही पाकिस्तानचा झेंडा कसा दिसतो. पण तुम्ही आता हे सगळं विचित्र पद्धतीने नेऊ इच्छिताय. प्रश्न तसेच राहिलेले आहेत. आज सुद्धा सोशल मीडियावरती मोदीजींच्या जुन्या क्लिप्स आहेत ना, उपलब्ध आहेत, की मतदानाच्या दिवशी मतदान करायला निघताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून निघा. कारण तेव्हा गॅस सिलेंडरचा भाव होता 400, म्हणून त्यांना आता पाहिजे तो 400 गॅस सिलेंडरचा. आता किती झाला? 1000च्या वर. मग तुम्ही एक तरी गोष्ट अशी सांगा की जी लोकांना समाधान देणारी आहे. परदेशामध्ये काळं धन होतं ते तुम्ही आणून लोकांच्या खात्यात 10-15 लाख तो ऐसे ही दे देंगे. आले कोणाच्या खात्यामध्ये? कोणाच्याच खात्यात नाही. पण भाजपच्या खात्यात किती आले? जे काँग्रेसने 70 वर्षात नाही केलं ते आम्ही करून दाखवलं. बरोबर आहे, मोदीजी बरोबर बोलताय. कारण 70 वर्षात काँग्रेसला जमलं नव्हतं ते तुम्ही 2-2.5 वर्षामध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून करून दाखवलं. काँग्रेसच्या खात्यामध्ये 500-600 कोटी आणि तुमच्या खात्यात 10,000 कोटी. कोणी लुटला देशाला? कोणी लुटला? आज सुद्धा राजनजी तुम्ही बसला तिकडे आहे, म्हणजे राजन आपले विचार वेगळे, आपले राजन राजे, तुम्ही कामगारांचे प्रश्न हाताळता. मला सांगा हो, प्रत्येक वेळेला हे कंत्राटीचं घोडे केव्हापासून सुरू झालं? युनियनच करायच्या नाहीत, कंत्राटी पद्धत. अग्निवीरची योजना सुद्धा 4 वर्षासाठी. म्हणजे कंत्राटीचा अर्थ असा की तुम्ही किती चांगलं काम करा, पण तुमच्या मालकाच्या मर्जीवरती तुमचं काम उद्याचं अवलंबून असेल. काय करायचं तरुणांनी? कसं भविष्य घडणार? आज मोदी आणि अमित शहा तिसऱ्या वेळेला एक्सटेन्शन मागतायत. 5 वर्षाचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं देश चालवायचं, आणखीन दयाबुद्धी म्हणून 10 वर्ष केलं, नाही चालू शकला देश. आता पुढची 5 वर्ष का मागताय? कंत्राटी पद्धतीने तुम्हाला दिलं होतं. या 4 तारखेला आम्ही हे कंत्राट रद्द करत आहोत. आम्ही हे कंत्राट रद्द करतोय. सगळे जे काही कामगार कायदे तुम्ही आणू इच्छित होतात आणि काही आणले, हे सगळे उद्योगपतींना धार्जिणे कायदे. कामगारांचं हित काय? मला त्याही वेळेला हे सांगायचे की उद्धवजी, आपल्या देशामध्ये फक्त 7% कामगार हा ऑर्गनाइज्ड आहे, बरोबर ना? 7%. मग या 60%चं प्रतिनिधित्व कोण करतं? म्हणजे 93% कामगार हा असंघटित आहे. मग आपल्या देशाचा औद्योगिक चेहरा हा माझा शेतमजूर का नाही होत? का होतात अंबानी आणि अदानी, हे टाटा बिर्ला हे का होतात? हे 7% वाले. आणि मग साधा शेतकरी आला तर तुम्ही त्याला दिल्लीमध्ये प्रवेश बंद करता. हमी भाव देणार तुम्हीच बोलला होतात, आणि तो हमी भाव कधी देणार अजून मिळत का नाही हे विचारायला जेव्हा माझा शेतकरी उत्तरेतला हा दिल्लीकडे निघाला स्वतःच्या राजधानीमध्ये, तेव्हा जणू काही चीन येतोय अशा पद्धतीने त्याच्या मार्गामध्ये कुंपणं टाकली गेली, काटेरी तारा टाकल्या गेल्या, खिळे टाकले गेले. कमी पडते की काय म्हणून वरनं ड्रोनवरनं अश्रुधुराचे गोळे त्याच्यावर मारले. आणि ते जे पोलीस उभे केले होते, सैनिक उभे केले होते, ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं होती. त्या मुलांना त्याच्या बापावरती बंदूक रोखून तुम्ही उभं केलं होतं. हे काय आम्ही नुसतं उघड्या डोळ्याने बघत बसायचं?
शेतकऱ्याला तुम्ही येऊ देत नाही, पण अदानी आल्यावर ते ताडकन उठून उभे राहता. मग कसला तुमचा कामगार आणि कसलं तुमचं सगळं काय? हे सगळे तुमचे जे काही खोटी अश्रू आहेत हे आता पुरे झाले. परवा त्यांनी अर्ज भरताना जे सांगितलं की 2014 में मैं यहाँ आया तो मुझे ऐसे लगा कि गंगा माँ ने मुझे बुलाया है. अब 2024 में मैं त्यांना गदगदून आलं. ऐसा लग रहा है कि गंगा माँ ने मुझे गोद ले लिया है. अच्छी बात है, आप नर्मदा माँ को भूल गए, अभी गंगा माँ को अपना लिया आपने. पर बीच में मोदी जी कोरोना के समय में गंगा में जो लाशें बह रही थी तब गंगा के आंसू पूछने के लिए आप क्यों नहीं गए थे? तुम्ही आमच्यावरती जेव्हा टीका करता, कोरोनावर भ्रष्टाचार केला, खिचडीचा घोटाळा. अहो, ज्या प्रज्वल रेवण्णा बलात्काराच्या प्रचारासाठी मोदीजी तुम्ही कर्नाटकात गेला होता, त्या कर्नाटकामधलाच तो यत्नाल म्हणून आहे, बसवगौडा यत्नाल यांचा आमदार, त्यांनी जाहीर आव्हान दिलं होतं भाजपला की मला नोटीस पाठवाच, मी भारतीय जनता पक्षाचा 40,000 कोटीचा कोरोना काळातला घोटाळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. काय केलं तुम्ही त्या बसवगौडाचं, काही यत्नाळचं? तो म्हणाला की सरकार आमचं होतं, पण घोटाळाच आहे. कोरोनासाठी जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते त्यांना लाखो रुपयाची बिलं दिली गेली आणि ह्या 40,000 कोटीपेक्षा जास्त घोटाळा हा भाजपच्या सरकारने कर्नाटकात केला. मग तुम्ही आमच्यावरती बोटं दाखवता, खिचडी खाल्ली. माझ्या महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या सहकार्याने एकाही मृतदेहाची विटंबना आम्ही होऊ दिली नव्हती, हे मोदीजी लक्षात घ्या. तो राज कपूरचा पिक्चर होता ना, राम तेरी गंगा मैली, ते तुम्ही केलीत. गंगा मैली मोदीजी आपने की है. तुम्ही गंगेचा अपमान तुम्ही केलेला आहात, त्या मृतदेहाची विटंबना तुम्ही केलेली आहे. आणि लोकांना कशाला मग तुमच्या अर्ज भरताना गंगा जमुना या डोळ्यातनं काय येत आहेत? ही सगळी थापेबाजी आहे, हे सगळे जुमलेबाजी आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आता देशाला एका व्यक्तीच्या हातामध्ये सरकार देणं आपल्याला परवडणार नाही. अहो, तुम्ही आम्हाला घराणेशाहीवरनं बोलता. आज बरं झालं सुप्रिया तू पण इकडे आहेस. मला सांगतात मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय, पवार साहेबांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचंय. अरे मुलांना आमच्या करायचं की नाही आमची माणसं ठरवतील ना. पण निदान आम्ही आमच्या जर लढत असलो तर निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय. मोदीजी तुम्ही किती वेळा बोल्यावरती चढताय? 14 वेळा मुंडावल्या, 19ला मुंडावल्या, पुन्हा एकदा मुंडावल्या, 29ला सुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. मग द्या ना पुढच्या पिढीच्या हातामध्ये, कधी तुम्ही देश देणार आहात? मग ही जी काही एकाधिकारशाही आहे, या एकाधिकारशाहीला गाडून टाकण्यासाठी यावेळेला इंडिया आघाडीचं संमिश्र सरकार आपल्याला देशाला पाहिजे. केलं होतं ना, अटलजींनी सुद्धा चांगलं काम केलं होतं. तेव्हाही सगळे ममता जयललिता सगळे सोबत होते. आता सुद्धा सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि उत्तम काम नरसिंहरावांनी पण केलं होतं, मनमोहनजींनी पण केलेलं, अटलजींनी पण केलेलं. ही सगळी सरकार संमिश्र सरकार होती. पण जेव्हापासून हुकुमशाही सारखी वाटचाल तुमची सुरू झाली तेव्हा आता आम्हाला डोळे उघडून तुम्हाला हटवण्याखेरीज दुसरा पर्याय राहणार नाहीये. आणि म्हणून शेवटी एकच विनंती आहे, जी आता लढाई होणार आहे ते गद्दार आणि निष्ठावंतामध्ये होणार आहे. शिवसेना ही आपलीच आहे, राजन पण आपलाच आहे, फक्त निशाणी बदललेली आहे. निशाणी काय आहे? ठाणेकर मशाल हातात घेऊन गद्दारी जाळणार आहेत, गद्दारीची पाळं मुळं इकडनं उकरून टाकणार आहेत. मग फक्त हात वर करून एकदाच फक्त आपला जय भवानी जय शिवाजी बोला. जय भवानी जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र. छोटासा प्रवेश या ठिकाणी होईल. भाजपा मंडळ महामंत्री दिघा नवी मुंबईचे सोनूराम यादव हे भाजपचे महामंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. असंख्य कार्यकर्त्यांसोबत आणि शिवा संघटना प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा इथे जाहीर केलेला आहे.